ओम नमः शिवाय। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम नमः शिवाय। प्रथम तर सर्वांना शिवशरणार्थ। दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री हा सगळ्यांचा आवडता सण येत आहे। तर महाशिवरात्री या व्रताची सणाची संपूर्ण माहिती आज मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू मान्यतेनुसार महाशिवरात्र म्हणतात। प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते। परंतु माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा जरा जास्तच मोठा आहे। महाशिवरात्री या दिवशी शक्यतो सर्वजण उपवास करतात किंवा उपवास करावा। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करावी। हा एक सण म्हणूनच आपण सर्वजण महाशिवरात्र साजरी करत असतो आणि हा एक महत्त्वाचा आणि मोठा सण देखील आहे। पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी आपण उपवासाची सांगता करतो किंवा उपवास संपवतो। महाशिवरात्र म्हणजे काय आता हे आपण बघूयात। पौराणिक माहितीनुसार असं म्हणतात की पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस होय। भगवान शिव रात्रीच्या 1 प्रहरी विश्रांती घेतो आणि याच भगवान शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्र असे म्हणतात। आपण महाशिवरात्रीचे व्रत का करतो ते बघूयात। तर भगवान शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य हे थांबते। त्या काळामध्ये शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातो आणि शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ होय। तर त्या काळामध्ये विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही आणि त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो। त्या सर्वांचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणूनच शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी आपण सर्वांनी महाशिवरात्रीचे व्रत करावे। आता व्रत करण्याची पद्धत आणि विधी हे आपण बघूयात। तर महाशिवरात्रीला उपवास, पूजा व जागरण ही 3 महत्त्वाची पद्धत आहेत किंवा 3 महत्त्वाचे अंग आहेत असं म्हणायला हरकत नाही। शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे। जमणाऱ्यांना शिवरात्रीच्या रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात आणि त्या पूजांना यामपूजा असे म्हणतात। प्रत्येक यामपूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे। बेल, पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात। धोत्रा आणि आंबा यांची पत्रीही या पूजेमध्ये वाहतात। तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे। पूजेच्या शेवटी जमेल त्यांनी 108 दिवे दान द्यावेत। शिवस्मरणामध्ये जागरण करावे। पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी। ब्राह्मण भोजन घालावे। ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रताची समाप्ती करावी। शिवपूजेसाठी शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालावी। शिवाच्या पूजेमध्ये हळद आणि कुंकूचा वापर करू नये। भस्माने म्हणजेच विभूतीने शिवाची पूजा करावी आणि पांढऱ्या अक्षदा वापराव्यात। सोबतच पांढरी फुलेही शिवाला अर्पण करावीत। शिवपिंडीला नेहमी अर्धचंद्राकृती प्रदक्षिणाच घालतात, कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही आणि त्यामागेही खूप सखोल असं एक कारण आहे, ते आपण नंतर पाहूयात। महाशिवरात्रीला शिवाचा नाम जप करण्याचे महत्त्वही खूप आहे। असे म्हणतात की महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरिता किंवा रक्षण करण्याकरता शिवतत्व स्थापित करण्याकरता शिवाचा ओम नमः शिवाय हा जप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करावा। सोबतच महाशिवरात्रीला जागरणाचेही खूप महत्त्व आहे, कारण या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता। यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात। हे व्रत 1.5 दिवसाचे असते आणि त्यामुळे या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी होते। दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालतात। पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात अशी ही मान्यता आहे। किंवा दंतकथेनुसार असंही म्हणतात की समुद्रमंथन हे आपणा सर्वांनाच प्रचलित आहे, माहिती आहे। तर समुद्रमंथन हे विशेष स्वरूपामध्ये अमृत प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी केले होते।
परंतु अमृत येणे अगोदर समुद्र मंथनातून निघाले होते ते सर्वात भयंकर विष म्हणजेच हलाहल, आणि या हलाहलाच्या पसरण्याने सर्व सृष्टीचा अंत हा निश्चित होता आणि याचा तोडही कोठेच नव्हता किंवा कोणालाच माहिती नव्हता. परंतु या विषाला नष्ट करण्याची क्षमता, ताकद फक्त भगवान शिवामध्येच होती आणि त्यामुळे भगवान शिवांनी ते भयावह हलाहल विष स्वतः प्राशन केले आणि या ब्रह्मांडाला या विषापासून वाचविले. परंतु हे विष प्राशन केल्यावर त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच त्यांचे नीळकंठ हे नाव देखील तेव्हाच पडले आणि आपणा सर्वांना तर हे माहितीच आहे. परंतु हे विषामुळे त्यांचा संपूर्ण देहाचा दाह होत होता, म्हणून वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवाला बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली आणि म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असेही म्हटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादीचे आयोजन केले जाते. त्यांची आराधना केली जाते. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे तेथे मोठ्या मोठ्या यात्राही भरतात. तसेच भगवान शिवाला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल भगवान शिवाला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भामध्ये महाशिवरात्रीला घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. या दिवशी जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, म्हणजे मनाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होईल. प्रयत्न तरी करा. भगवान शिवाला भोळा शंकर असेही म्हणतात आणि त्यामुळे तुम्ही या महाशिवरात्री दिवशी जे काही मनापासून कराल, श्रद्धापूर्वक कराल, प्रेमाने कराल, तुम्हाला नक्कीच शिव तुमच्या मनाप्रमाणे फळ देईल. ओम नमः शिवाय अशी ही एक मान्यता आहे किंवा आपण लहानपणीपासूनच आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींपासून, माणसांकडून ऐकत आलेलो आहोत आणि ते म्हणजे महाशिवरात्रीला सर्व लोक जागरण करतात, कारण भाविकांच्या मनामध्ये कुठेतरी शिव आपल्याला दर्शन देईल ही श्रद्धा असते आणि हे कुठेतरी खरंही आहे. कारण आपण ऐकत आलेलो आहोत की या रात्री शिव आणि पार्वती आकाशामध्ये किंवा पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि ते नक्कीच आपल्या भक्तांना दर्शन पण देतात आणि यामुळेच आपण जागरण करतो. खरी श्रद्धा, खरे प्रेम आणि खरी मनापासून भक्ती असेल तर नक्कीच आपल्याला देवदर्शन देईल. परंतु आपण ओळखू शकतो का शिवाला? तर यासाठी मी शिवाचे एक आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. महाशिवरात्री ही आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर अशा 12 महिन्यात 12 शिवरात्री असतात, परंतु फेब्रुवारी मार्च मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे आणि या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती ही अशी असते की मनुष्यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो आणि या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्यांच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. अध्यात्माच्या या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्रीची रात्र ही फार महत्त्वाची आहे. तर आपण धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही महत्त्व शिवरात्री या सणाबद्दल पाहिले. तर महाशिवरात्री हा सर्वांसाठीच एक आवडता सण आहे. आध्यात्मिक रीतीने पाहिला तर अध्यात्मामध्ये आपण उच्च कोटीला जाण्यासाठी हा सण पण खूप महत्त्वाचा आहे. धार्मिक भावनेने पाहिला तरी आपल्यामध्ये धार्मिकता वाढण्यासाठी पण हा सण खूप महत्त्वाचा आहे. तर पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने, भक्तीने शिवाची आराधना जर तुम्ही केलीत तर नक्कीच तुम्हाला तुमचे इच्छित फळ मिळेल, मार्गदर्शन मिळेल. परंतु यासाठीही प्रत्येक गोष्टीसाठी किंवा देवासाठी श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नव्हे. कोणत्याही गोष्टीवर अंधश्रद्धेने कधीच विश्वास ठेवू नका. सखोल प्रेमाने, मनापासून आणि श्रद्धेने जर तुम्ही काहीही मागितले तर नक्कीच देव आपल्याला मदत करत असतो. तर मनापासून जे काही कराल त्याचे नक्कीच आपल्याला फळ मिळेल, हे फक्त आपण ध्यानी ठेवावे. तर तुम्हाला माझी ही महाशिवरात्री या सणाची माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
तुम्हाला अजून कोणत्याही आध्यात्मिक धार्मिक गोष्टींची कोणत्याही बाबींबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी तुम्हाला माहिती पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. ओम नमः शिवाय. धन्यवाद.